ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। गंगा माता की जय। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये कालयवन याचा मुचकुंदाच्या दृष्टिक्षेपात मृत्यू झाला ही कथा पाहिली। त्यानंतर मुचकुंदाला भगवंताने वरदान दिलं। तो भगवंताच्या कृपेने मोक्षपदाला गेला। इथपर्यंत आपण कथा पाहिली। याच्या पुढची कथा श्री शुकदेव महाराजा परीक्षितांना वर्णन करतायत आणि तीच कथा सूत सनकादिकांना तीच कथा सूत या ठिकाणी या नैमिषारण्यामध्ये शौनिकादिकांना वर्णन करतायत। आता शुकदेव म्हणतायत, परीक्षिता, आता पुढची जी कथा आहे, या ज्या काही सर्व कथा आहेत या परमेश्वराच्या परमात्म्याच्या पराक्रमाच्या कथा आहेत। अनार्थ देशाचा राजा रैवत याची कन्या रेवती हिच्याशी बलरामाचा विवाह झाला आणि भगवान श्रीकृष्णांनी विदर्भ देशाचा राजा भीष्मक यांची कन्या रुक्मिणी हिचं हरण करून तिच्याशी विवाह केला। यावेळी जरासंध, शिशुपाल, शाल्व यांचा त्या समयी झालेल्या लढाईमध्ये पराभव केला। ती कथा आता म्हणजे रुक्मिणी स्वयंवराची आणि भगवंताने रुक्मिणीचं जे माता रुक्मिणीचं हरण केलं ती कथा आता आपण या ठिकाणी श्रवण करणार आहोत। या विदर्भ देशाचा राजा भीष्मक हे होते। त्यांना रुक्मी, रुक्मरथ, रुक्मबाहू आणि रुक्मकेश आणि रुक्माली असे 5 पुत्र होते आणि त्यांना एक कन्या होती। त्या कन्येचं नाव होतं रुक्मिणी। आता हा जो रुक्मिणी होता हा सर्वात वडील असा बंधू होता आणि आपण पाहतो कुटुंबामध्ये पित्याच्या नंतर जो वडील पुत्र असतो, मुलगा असतो, त्याला तेवढाच मान असतो। घरातले निर्णय हे त्याच्याही संमतीने घेतले जातात। काही वेळेस घरामध्ये कुटुंब प्रमुख म्हणून तो मुलगाच ती जबाबदारी निभवत असतो आणि त्या रुक्मिणीचा असा कयास होता किंवा अशी इच्छा होती की आपली जी लहान बहीण आहे रुक्मिणी तिचा विवाह आपण शिशुपालाशी करावा। त्याला रुक्मिणी ही शिशुपालाला द्यावी अशी त्याची इच्छा होती। परंतु या गोष्टीला रुक्मिणीची इच्छा नव्हती, तिची पसंती नव्हती। याचं कारण असो, सूरत से किरत बडी बिन पंख उड जाय, माणसाच्या चेहऱ्यापेक्षा आणि त्याच्या रूपरंगाचं प्रत्यक्ष पाहण्यापेक्षा त्याच्याविषयीची जी कीर्ती आहे त्या कीर्तीला अतिशय महत्व असतं। या रुक्मिणीने आतापर्यंत भगवान श्रीकृष्णांच्या पराक्रमाविषयी ऐकलेलं होतं आणि त्याच्या रंग, रूप, गुण या सर्व गोष्टींची तिला दुरूनच माहिती कळलेली होती आणि त्यामुळे तिने मनानेच भगवान श्रीकृष्णांना
पती म्हणून वरलेलं होतं, कारण देवाची कीर्तीच तशी होती आणि ती कीर्ती ऐकूनच ती देवावर भुलली होती. त्याच्या कीर्तीचं गुणगान करणे, ऐकणे, आपल्या अंतरपटलावर तीच प्रतिमा उभी करणे, त्याच्या रंगरूपामध्ये मनाने तल्लीन होणे, अशी तिची अवस्था होती. येणे मुखे तुझे वर्णिन गुण नाम, त्याची मज प्रेम देई देवा, त्याची मज प्रेम देई देवा. डोळे भरोनिया पाहिन तुझे मुख, डोळे भरोनिया पाहिन तुझे मुख, त्याची मज सुख देई देवा, त्याची मज सुख देई देवा. ती विनंती करते, भगवंता मी केव्हा डोळे भरून तुमचं रूप पाहीन आणि त्या रूपाच्या आकर्षणाने मी केव्हा तल्लीन होईल, तद्रूप होईल, याविषयी ती भगवंताला प्रार्थना करते. इतर लोकांच्या त्यांनी केलेलं वर्णन ऐकूनच मी तुमचं आता वर्णन करायला लागलेली आहे. कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती, तेच मज विश्रांती देई देवा, ते मज विश्रांती देई देवा. देवा, आतापर्यंत मी तुमची गुणगान माझ्या कानाने ऐकलेलं आहे, माझे कान तृप्त झालेले आहेत. तुमच्या कीर्तीचे जे काही गुणगान माझ्या कानावर आलेलं आहे ती मी रोज ऐकत असते आणि ती ऐकताना माझ्या मनाला परम शांती, परम विश्रांती मिळत असते. आणि त्या नामात, तुमच्या ऐकलेल्या रूपाच्या याच्यात, प्रेमात मी मनोमन नाचत असते, डुलत असते, तल्लीन झालेली असते. वाहे रंगी टाळी नाचे न उदास, ते देई हातास पाया बळ, ते देई हातास पाया बळ. मी सतत तुमच्या नामरूपामध्ये आणि कीर्तीमध्ये दंग झालेली आहे. तुका म्हणे माझा सकळ देह भाव, अनिक नको ठाव चिंतू यासी, अनिक नको ठाव चिंतू यासी. अशी अवस्था रुक्मिणीची झालेली आहे. रुक्मिणीची अवस्था अशी आहे. आणि भगवंताची काय आहे? भगवंताची अवस्था अशी झालेली आहे की त्यालाही रुक्मिणीचं सौंदर्य, शील, सद्गुण, रूप याची प्रशंसा त्या भगवंताने अनेकांच्या मुखातून ऐकलेली आहे, अनेकांच्या मुखातून ऐकलेली आहे. त्यामुळे भगवंत सुद्धा त्या रुक्मिणीकडे मनोमन आकर्षित झालेले आहेत, मनोमन आकर्षित झाले. बैल दोहितो नंदाघरी, राधेला पाहुणी भुलले हरी, बैल दोहितो नंदाघरी. हरी पाहुणी भुलली चित्ता, राधा घुसळी डेरा रिता. अशी ही मानसिक दोघांचीही अवस्था झालेली आहे. त्यामुळे ही कीर्ती, तिचं रंग, रूप, गुण आणि शील याविषयी भगवंताला ती सर्व वार्ता समजली आहे. त्यामुळे रुक्मिणी हीच आपल्यासाठी अनुरूप पत्नी आहे असं भगवंताने ठरवलेलं होतं. आता असा हा इथे विषय आहे. आणि त्याच वेळेस रुक्मिणीचे जे इतर बंधू होते, म्हणजे रुक्मी सोडून जे दुसरे बंधू होते, रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेश आणि रुक्ममाली, हे जे 4 बंधू होते, या सर्वांना असं वाटायचं की आपल्या बहिणीसाठी, आपल्या भगिनीसाठी श्रीकृष्ण हाच योग्य पती आहे. राजा भीष्मकालाही तेच वाटत होतं. परंतु रुक्मी पुढे, म्हणजे या मोठ्या पुत्रापुढे त्यांचं कोणाचं चालत नव्हतं. आणि त्याने घेतलेला निर्णय त्याने पक्का केलेला होता. एकटा रुक्मीच हा सर्वांच्या मनाविरुद्ध रुक्मिणीला शिशुपालाला द्यावी असा त्याने विचार केलेला होता. आणि आता त्या रुक्मीचा बेत ऐकून रुक्मिणी अतिशय उदास झालेली होती.
जिचं कशात चित्त लागत नव्हतं. खरंच जर हा विवाह झाला तर आपण आयुष्यभर असंच दुःखी राहू. तिचं कशातच चित्त नाही, खाण्यात चित्त नाही, पिण्यात चित्त नाही, कुणाशी बोलण्यात तिला मन लागत नव्हतं. म्हणजे चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, फक्त कानो वनमाळी भेटवा काग. सुमनाची शेज शीतल निकी ओळी आगी सारखी वेगी विजवा काग. सुमनांची जरी बिछाईत केली तरी तिला ती अग्नीच्या निखाऱ्यासारखी दगदगीत वाटत होती, कारण तिचं सर्व चित्त त्या भगवंताकडे लागलेलं होतं. आता काय करायचं? आपल्या मनातली ही वार्ता, आपल्या मनातला हा सर्व विषय कोणाला सांगा? कोणाजवळ ही गोष्ट करावी? कोण विश्वासू आहे की आपल्या मनातली इच्छा त्या भगवंतापर्यंत पोहोचू शकेल? असा तिला कोणी दिसत नव्हता. पण सत्य संकल्पाचा दाता नारायण, मनातले संकल्प जर सत्य असेल तर त्या ठिकाणी परमेश्वरच तशी योजना करून देतो. आणि एकदा तिची अशी चिंतेत बसली असताना तिथला एक ब्राह्मण तिच्याजवळ आला. त्याने विचारलं, रुक्मिणी अशी उदास का दिसते? ही उदासीनता का? आता तुझा विवाह होणार आहे आणि त्या विवाहाच्या निमित्ताने ज्या वधू मुली असतात त्या तर आनंदी असल्या पाहिजे, पण तू इथे आनंदी दिसत नाही. काय कारण आहे? तेव्हा तिच्या डोळ्यातून टपाटप टपाटप अश्रू येऊ लागले. मुली रडू नकोस, काय सांग, तुझ्या मनात काय आहे? ब्राह्मण अत्यंत सात्विक होता, सत्वशील ब्राह्मण, तपस्वी ब्राह्मण, उत्तम असा गायत्रीचा उपासक. आणि त्याने तिला विचारलं, मला सांग. रुक्मिणीने पाहिलं, ब्राह्मण आहे, सत्वशील आहे, सत्यनिष्ठ आहे. ब्राह्मण म्हणजे परमात्म्याचं स्वरूप. ब्राह्मण मे मुखो मासी, पुरुष सूक्तात वर्णन. ते भगवंताचंच रूप आहे. आणि तिने हात जोडले, तुम्ही माझ्या पित्यासारखे आहात, पण आता माझी व्यथा मी तुमच्याशिवाय कोणाला सांगू शकत नाही. तिने आपली व्यथा बोलून दाखवली. त्या ब्राह्मणाला म्हणाले, विप्रश्रेष्ठ, खरं सांगू का, मी भगवान श्रीकृष्णाला मनाने वरलेलं आहे. मला कशातच इतर कोणत्याही गोष्टीत रस नाही. नगमे हा संसारू म्हणून करते भ्रतारू, लोक नाचारू म्हणती मग. भावाने हा विवाह ठरलेला आहे आणि मला कोण पाहिजे? तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळी व्हावा पांडुरंग, वेळोवेळी व्हावा पांडुरंग, तरच आजी जन्म सुफळ झाला गे माये, देखियले पाय विठोबाचे, तो मज व्हावा, तो मज व्हावा. माझा जर संसार सुफळ व्हायचा असेल तर त्या एका भगवान श्रीकृष्णाशिवाय न गमे हा संसारू, मला या संसारात कसलीही गोडी नाही. तोच तो कान्हो वनमाळी भेटवा कागे, तोच मला पती म्हणून हवा आहे. पण काय करणार, माझे बंधू रुक्मी यांनी माझ्या इच्छेचा विचारच केला नाही. आणि जो दुष्ट आहे, सर्व जगाला माहिती आहे
सर्वांना ज्याच्या दुष्टतेची कल्पना आहे तो चेदी राजाचा पुत्र शिशुपाल याच्याशी माझा विवाह करायचं माझ्या बंधूंनी ठरवलंय. असे काय त्याच्यामध्ये गुण पाहिले आहेत की सर्व विश्व ज्याला नाव ठेवतंय, विश्व ज्याला दुष्ट आहे असं म्हणतंय, आणि त्याच्याबरोबर माझा विवाह, कोणती कन्या तयार होईल? दुर्गुण माहित नसते तर गोष्ट वेगळी आहे, पण दुर्गुण सर्व जगाला ठाऊक आहेत आणि तरी त्या ठिकाणी मला त्या खाईमध्ये लोटतो आहे माझा हा बंधू, तर याच्यापेक्षा जीव दिलेला बरा. पण मला त्याच्याशी विवाह करायचा नाही. कुठे तो भगवान श्रीकृष्ण वीर शिरोमणी त्रिभुवन सुंदर श्याम घनश्याम तुझे श्रीमुख सावळे सुंदर, पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा विथवडकीला डोळाबाई येऊ, ते त्याचं मनोहर राजस सुकुमार मदनाचा पुतळा, तो कुठे आणि हा दुष्टाचा शिशुपाल कुठे? मी विचारच करू शकत नाही शिशुपालाचा, मला विचार करणं सुद्धा शक्य नाही. पण मी काय करू? माझ्या बंधूपुढे माझ्या इतर 4 बंधूंचंही चालत नाही, जन्मदात्या पित्याचंही चालत नाही, कारण सर्वच निर्णय या मोठ्या बंधूंनी रुक्मिणीने घेतलेले आहेत. आता मी काय करू? मला कोण सहाय्य करणार? माझ्या मनातले हे जे भाव आहेत ते भाव त्या भगवान वैकुंठवासी श्रीकृष्ण भगवान यांना ते भाव कोण पोहोचवणार? मी असहाय्य आहे. मी या घरात या राजवाड्यात बंदिस्त आहे, मला जाता येत नाही. पण मी तुम्हाला विनंती करते, तुम्ही माझं काम कराल का? हा माझा जो निरोप हृदयातला तो तुम्ही त्या भगवान श्रीकृष्णापर्यंत पोहोचवा. आपण ब्राह्मण आहात आणि आपण कुठेही जाऊ शकतात, ब्राह्मणाला कुणीही अडवू शकत नाही. मग तो दैत्यांचा दरबार असो की देवांचा दरबार असो का मोठ्या मोठ्या राजांचा दरबार असो, ब्राह्मणाचं वय न पाहता त्याला त्या ठिकाणी प्रवेश असतो. हे भूदेवा बंदौ प्रथम महिसूर चरणा मोह जनित संशय सबहरणा. माझा हा जो संशय आहे तो तुमच्याशिवाय कोणीही दूर करू शकत नाही, म्हणून मी तुम्हाला वंदन करते आणि तुम्हाला विनंती करते, तुम्ही हा निरोप त्या भगवान श्रीकृष्णापर्यंत पोहोचा. माता रुक्मिणी ही साक्षात महालक्ष्मी होती. महालक्ष्मीची विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. आपण जाऊ शकतात, आपण तपस्वी आहात, आपण मनोवेगाने सुद्धा जाऊ शकतात, कारण आपण सामान्य नाहीत. मला मान्य आहे द्वारका, या द्वारकेला हा द्वारकानाथ राहतो आणि द्वारका विदर्भापासून फारच दूर आहे, पण मी तुमची सर्व व्यवस्था करते. आपण गुप्तपणे जा आणि त्या द्वारकाधीशाला, त्या भगवान श्रीकृष्णाला माझा निरोप द्या. त्या जगन्मातेने ब्राह्मणाला ती अशी एक शक्ती प्रदान केली आणि ब्राह्मण आलेला पाहिल्यानंतर भगवान निश्चितपणे विचार करतील. ब्राह्मणाला ते कधीही नाही म्हणणार नाही, कारण ते मुळातच ब्राह्मण भक्त आहेत. माझा संदेश सांगा. हात जोडले. हे भूदेव, माझ्यासाठी तुम्ही एवढं काम करा. त्या
ब्राह्मणाने मोठ्या वत्सलतेने ते मान्य केलं. होय माते, कारण ती जरी या ठिकाणी कन्या समान असली तरी त्या ब्राह्मणाच्या अंतर्मनाने तो विचार केला की ही साक्षात महालक्ष्मी आहे. महालक्ष्मी असल्यामुळे त्यांनी ती विनंती मान्य केली. रुक्मिणीने त्यांच्याजवळ एक चिठ्ठी लिहिली, जिला आपण पत्रही म्हणू शकतो. हे पत्र घ्या, याच्यात मी माझे भाव, माझी इच्छा, मी घेतलेले निर्णय याचं सर्व तिने त्याच्यात सांगितलं की मी याच्यात सर्व त्याची लिहिलेलं आहे, नोंद केलेली आहे. तुम्ही दक्षतेने या विदर्भ देशातून निघा आणि शीघ्र गतीचा प्रवास करून आपण त्या द्वारकाधीशाची भेट घ्या. त्याला हे माझं पत्र तुम्ही द्या. ब्राह्मण त्याप्रमाणे गेला. तिथे ब्राह्मण पाहिल्याबरोबर द्वारकेच्या द्वारपालांनी त्याचा मोठा सन्मान केला. भूदेवा, आपण का आले आहात? माझं एक खाजगी काम आहे. मी विदर्भ देशातून आलेलो आहे आणि हा संदेश घेऊन, त्यांचं एक पत्र घेऊन मी इथे आलेलो आहे. त्या द्वारपालांनी पटकन भगवंताजवळ त्याला नेलं. ब्राह्मणाचं दर्शन भगवान श्रीकृष्णांना झालं. तात्काळ भगवान त्या सुवर्ण जडित अशा सिंहासनावरून उठले. ब्राह्मण थकलेल्या, श्रमलेल्या अशा अवस्थेत होता. भगवंताने त्याचं स्वागत केलं, अर्घपाद्य देऊन त्याची पूजा केली, विश्रांतीसाठी व्यवस्था केली, श्रमपरिहार झाला आणि ब्राह्मणाने भगवान श्रीकृष्णांना रुक्मिणीचा संदेश सांगितला. ब्राह्मण म्हणतोय की भगवान, राजा भीष्मकांची कन्या रुक्मिणी हिने आपल्याकडे एक संदेश पाठवला आहे आणि तो संदेश घेऊन मी आलेलो आहे. भगवान श्रीकृष्ण सुद्धा यावेळेस अत्यंत आनंदाने गदगदित झाले. असं? हे भूदेवा, मी सुद्धा रुक्मिणीच्या बद्दल ऐकलेलं आहे. ती अत्यंत सद्गुणी आहे, विश्वात अद्वितीय आहे, सौंदर्यवती आहे. तिने आपल्याला माझ्याकडे का पाठवलं आहे? मीही हे जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. ब्राह्मणाने भगवंताला नमस्कार केला. भगवंता, हे द्वारकाधीशा, मी तिचा संदेश घेऊन आलेलो आहे. तिने आपला संदेश एका पत्रकावर लिहिला आहे आणि हे पत्रक घेऊन मी तुमच्याकडे आलेलो आहे. ब्राह्मणाने ते पत्रक आतापर्यंत आपल्या उपरण्याच्या आडोशाला झाकून ठेवलं होतं, लपून ठेवलं होतं. त्याने ते पत्र काढलं आणि भगवंताच्या हाती सोपवलं. भगवंताने पत्र हातात घेतलं. हे पत्र माझे त्या धन्याला, जो वैकुंठी राहतो तयाला. पत्राचा मजकूर वाचून पाहिला आणि भक्त संकटी धावून आला. हे पत्र माझे त्या धन्याला, जो वैकुंठी राहतो तयाला. पत्राचा मजकूर वाचून पाहिला, भक्त संकटी धावून आला. भगवंताने ते पत्र हातात घेतले. या वैकुंठवासी परमात्म्याला ते पत्र लिहिलेलं होतं. ते पत्र कसं होतं त्याचा आपण आता विचार करू. हे भगवान, आपल्या गुणांचे वर्णन माझ्या कानी आतापर्यंत पडले
आणि कानाच्या मार्गाने माझ्या ते हृदयामध्ये उतरलेलं आहे. कानाच्या मार्गाने माझ्या हृदयात उतरलं आणि तिथे ते वर्णन स्थिर झालं. त्यामुळे माझे जन्मोजन्मीचे पाप नष्ट झाले. अनंता जन्मीचे विसरलो दुःख. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते. निर्विश्य कर्ण विवर हरतोंगतापम. रूपम दृशाम दृशिमता मखिलार्थ लाभम. त्वयि अच्युता विशति चित्तम पत्रपम मे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. आपण या जे भगवंताला पत्र दिलेलं आहे रुक्मिणी मातेच्या रूपाने हा जीवच त्या परमात्म्याला आपल्या मनातला संदेश सांगतोय. या जीवानेच त्या परमात्म्याला आपली विनंती सांगितलेली आहे. रुक्मिणी हे जीवाचं प्रतीक समजूया आणि परमात्मा हे शिवाचं परमात्म्याचं स्वरूप आहे भगवान श्रीकृष्ण. हे त्रिभुवन सुंदरा, जो कोणी आपल्या कीर्तीचे श्रवण करतो, एक एक अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. अत्यंत प्रसिद्ध असं हे पत्र आहे. जगातलं हे पहिलंच प्रेमपत्र म्हणतात, लेखी स्वरूपातलं. आपलं जीवाचं प्रतिनिधित्व आहे त्याच्यामध्ये. त्याच्यातून भक्ती दिसते आहे, त्याच्यातून प्रेम दिसते आहे, त्याच्यातून उत्कंठा दिसते आहे, त्याच्यातून तन्मयता दिसते आहे, तद्रूपता दिसते आहे. आणि भगवंताशी तद्रूप कसं व्हावं याचं दर्शन या पत्रातून, रुक्मिणी मातेच्या पत्रातून आपण घेत आहोत. माता सांगते, जो कोणी आपल्या गुण आणि कीर्तीचं श्रवण करतो, कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती. त्यावेळी गुण ऐकणाऱ्याच्या हृदयामध्ये आपण प्रवेश करतात. शब्दरूपाने, ध्वनिरूपाने जो कोणी ऐकत असतो त्याच्या हृदयामध्ये भगवंता सत्यो हृद्य वरुद्य तेत्र कृतिभी शुश्रूभी तत्क्षणात. भगवतात वर्णन आहे पहिल्या मंगलाचरणाच्या श्लोकांमध्ये. आपण त्या भक्ताच्या हृदयामध्ये प्रवेश करतात. त्याचा परिणाम काय होतो? त्यामुळे त्याचे आधिभौतिक, आधिदैवी आणि आध्यात्मिक असे तिन्ही प्रकारचे ताप नाहीसे होतात. त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागी तू पावशी निर्वाणी. शेवटी तो भक्ताला पावतो. त्रिविध तापाची होळी होते. त्रिविध तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. पुन्हा हा श्लोक पहा. श्रुत्वा गुणान सुभुवन सुंदर शृण्वतांते, निर्विश्य कर्ण विवरैरतो अंगतापम. रूपम दृशाम दृशिमता मखिलार्थ लाभम. त्वय्याच्युता विशति चित्तम पत्रपम. तिघी ताप त्या व्यक्तीचे दूर होतात. तसंच ज्यांच्या डोळ्यांना आपल्या रूपाचे दर्शन होतं, ज्यांनी डोळा भरून या पाहिनं तुझे रूप, ज्यांनी डोळा भरून आपलं दर्शन केलेलं आहे, त्यांना आपल्या डोळ्या देखतच, म्हणजे आपण जिवंत असतानाच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थाचा लाभ होतो. ज्याने एक वेळा आपल्याकडे पाहिलं तरी त्याला चारही पुरुषार्थांची प्राप्ती होती. हे अच्युता, असं हे आपलं गुण आणि सौंदर्य अत्यंत अलौकिक आहे. आणि हे सर्व ऐकूनच माझ्या चित्ताने, माझ्या मनाने सर्व प्रकारचा
संकोच सोडून दिला, संकोच सोडून दिला आणि आपल्या ठिकाणी मी प्रवेश केला आहे. मी आता आपल्याशी एकरूप झाले आहे. देखिलासे डोळा बैसला नयनी, तेच वदनी उच्चारी. मी अंतरपटलाने हे सर्व दर्शन घेतलं, अंतरकरणाने ते गुण ऐकले आणि मी आपल्याशी त्या गुणांवर भाळून तद्रूप झाले आहे. तद्रूप होण्याला कारणही आहे. का त्वा मुकुंद महती कुलशील रूप, विद्यामयो द्रविण धामभीराच्यु आत्मतुल्यम. धीरापतिं कुलवतीन वृणीत कन्या, काले नृसिंह नरलोक मनोभिरामम. हे मुकुंदा, हे पुरुषोत्तमा, पत्रात वर्णन आहे. आपण कुल, शील, रूप, स्वभाव, सौंदर्य, विद्या, वय, धन, द्रव्य, संपत्ती अशा कोणत्याही बाबतीत अलौकिक आणि अद्वितीय आहात. विद्या वयो द्रविण धाम भीरात्मतुल्यम. महती, आपली महती काय वर्णन करावी, काय वर्णन करावी. महती कुलशील रूप, विद्यामयो द्रविण धाम भीरात्मतुल्यम. अद्वितीय आहात आपण, कारण एको ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, एकोमय अद्वितीय असे आपण आहात. त्याशिवाय आपण अखिल जनाचे मन मोहणारे आहात, मनमोहन आहात, मनोहर आहात, मनभावन आहात. आणि एकदा का मन चित्त आपल्याला पाहिलं की मोहून जातं आणि तिथून तो आपलाच ध्यास घेतो. आळीस भ्रमराचा अध्यास, येता भ्रमरपणा येतीस, तैसा सांडुनी जीवपनास. भोगी आनंद असाधरी छंद, असाधरी छंद, जाई तुटोनी हा भवबंध. आपण आर्त जनांचे मन मोहून टाकणारे आहात. मग मागाल मला सांगा, अशी कोणती स्त्री असेल, अशी कोणती कुलवती कन्या असेल, अशी कोणती धैर्यशील अशी कन्या आपला पती म्हणून स्वीकार करणार नाही. इतके सद्गुणांचे भंडार आहात. जगातले सर्व सद्गुण ज्या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत, अशा पतीचा कोण बरा अव्यय करणार आहे. याचा अर्थ कोणीही नाही. आणि त्यामुळे ती आपल्या गुणांवर भाळून आपल्या रूपशील, सौंदर्य, वय, चिरतरुण्य, तरुणो रूप संपन्नो सुकुमारो महाबलो, हे सर्व आपल्या ठिकाणी आहेत. कुठलीही कमी नाही. आणि मग हे सर्व पाहिल्यानंतर तिथं मनातून म्हणेलच, तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळी व्हावा पांडुरंग, वेळोवेळी व्हावा पांडुरंग. देखिले पाय विठोबाचे. तुमच्या चरणाचं मनाने घेतलेलं दर्शन, त्या दर्शनाने मी भुललेले आहे. तद्रूपता निर्माण झाली आहे. तन्मे भवान खलोरुता पतिरंग जायाम, आत्मार्पितस्य भवतोत्र विभो विदेहि. महावीर भागम अभिमर्शतु चैद्य आरात,
गोमायुवत मृगपतेर्बलिम अंबुजाक्ष तन्मे भवान खलु उरतः पतिरंग जायाम. हे प्रभो, पत्रात वर्णन नाही, जरा लक्ष द्या याच्याकडे. आपणही आपलं मन लावून या भगवंताच्या रूप रंग प्रत्यक्ष महालक्ष्मी वर्णन करते आहे. वामांगी रुक्माई दिशे दिव्य शोभा, अशी ही वामांगी असलेली रुक्माई भगवंताचं न पाहताच वर्णन करते आहे. हे प्रभो, मी आपल्याला न पाहताच आपली कीर्ती ऐकूनच मनाने मी पती म्हणून आपल्याला वर्णन केलं, वरलेलं आहे. तो मज बाबा, तो मज बाबा. आणि म्हणून मी तुमच्याकडे आकर्षित झालेली आहे. आता मी मनाने अशी माझी अवस्था आहे. तर हे भगवंता, आपलंही कर्तव्य आता आहे की आपणच येथे या आणि माझा पत्नी म्हणून स्वीकार करा. आणि विशेष म्हणजे जेव्हा हे विवाह कार्य होणार आहे त्याच्यासाठी भगवान श्रीकृष्णाला या रुक्मी तिच्या बंधूने आमंत्रण दिलेलं नाही. भगवान श्रीकृष्ण सोडून सगळ्यांना दिलेलं आहे. आणि रुक्मिणीला हे माहिती आहे की आमंत्रण नसल्यामुळे हा भगवंत येणार नाही, म्हणून तिने मनानेच भगवान श्रीकृष्णांना आता हे आमंत्रण दिलेलं आहे. हे कमल नयना, तुम्ही माझा पत्नी म्हणून स्वीकार करा, कारण मी म्हणजे जगात सर्वश्रेष्ठ जे वीर आहे त्यांच्या वाटेचा भाग आहे. खरा तर मी त्यांचाच भाग आहे. वामांगी रखुमाई, मी त्यांचं शरीराचं अर्ध अंग आहे. असा हा सर्वश्रेष्ठ हा जो माझ्या रूपाने आपला वाटा इथे आपली वाट पाहतो आहे, तर हा सिंहाचा वाटा आहे. हा काही कोल्या कुत्र्याचा वाटा नाही. तसा कोल्यासारख्या आणि कुत्र्यासारख्या शिशुपालाने, त्या शिशुपालाशी माझा विवाह व्हावा असं मला वाटत नाही. कारण मी फक्त तुमची आणि तुमची अशी एक असलेली शक्ती आहे. वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला, वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला, धन्य धन्य संत सदन, धन्य धन्य संत सदन, लक्ष्मी सहित शोभे नारायण, लक्ष्मी सहित शोभे नारायण. लक्ष्मी सहित नारायण शोभे. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला. आपल्याला दोघांना राहण्याचं एकच ठिकाण आहे, ते म्हणजे संत सदन. या श्री स्वयं सुकृती नाम भवनेषु, सप्तशतीमध्ये वर्णन केले. या श्री स्वयं सुकृती नाम भवनेषु, पुण्यवंताच्या घरात ती लक्ष्मी रूपाने राहते, कारण त्या ठिकाणी लक्ष्मी सहित शोभे नारायण. शिशुपालाने माझा हरण करू नये. आपणच या देहाचे, या पिंडाचे, या जीवाचे स्वामी आहात. म्हणून मी तुम्हाला विनंती करते, मी तुम्हाला मनाने वरलेला आहे, आपणच माझा पत्नी म्हणून स्वीकार करा. पूर्वेष्ट दत्त नयना नियमव्रत देव प्री विप्र, गुरु अर्चनादिभिः अलम भगवान परेशः, आराधितो यदि गदाग्रज एत्यपानिं, गृह्णातु मे नम
दमघोष सुतादयोन्ये. पुन्हा एकदा आपण पाहू. पूर्वेष्ट दत्त नियमव्रत देव विप्र. मनुष्याला जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल तर त्याला आपण केलेल्या पूर्व पुण्याची आठवण येते. पुण्यकर्म पुण्य फळले बहुता दिवसा. आपण म्हणतो आपली नाही तर आपल्या वाडवडिलांची पुण्याई काम पडते. मनुष्याने आपण जशी आपल्या वाडवडिलांच्या पुण्याईचा भरोसा असतो तसा येणाऱ्या पिढीलाही तुम्ही पुण्याई केली तर पुढच्या पिढीला उपयोगी पडणार आहे. म्हणून पुण्य करा, पुण्य करा, पुण्य करा. रुक्मिणीने हे सांगत असताना आपली सर्व पूर्व पुण्याई पणाला लावली. ती म्हणते, हे भगवंता, आतापर्यंत मी माझ्या सर्व पूर्वजन्मामध्ये काही पुण्याईची कर्म केली असतील, ती म्हणजे परोपकार म्हणून तळी निर्माण केले असतील, विहिरी खोदल्या असतील, काही यज्ञयाग इत्यादी सत्कर्मे देवकर्मे केले असतील, काही इष्ट यज्ञ केले असतील, दान धर्म यम नियमांचे पालन केले असेल, विविध देवता ब्राह्मण गुरु यांचं पूजन करून मी भगवंताची आराधना केली असेल, भक्ती केली असेल, तर हे भगवंता, ह्या सर्व पुण्याईचा मला आता लाभ झाला पाहिजे. आणि परिणाम म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी इथं यावे आणि माझं पाणी ग्रहण करावे. शिशुपालासारख्या इतर अशा दुष्ट जीवांनी माझं पाणी ग्रहण करू नये, अशी ही रुक्मिणी भगवंताला विनंती त्या पत्रातून करते आहे. आराधितो यदि गदाग्रज एत्यपानी गृह्णातु मेन दमघोष सुतादयोन्ये. शिशुपाल वगैरे त्यांचा स्वप्नातही मी विचार करू शकत नाही. आता इतका उत्कट भाव त्या रुक्मिणीचा आहे. शोष्वाभिविनी तम अजितो द्वहवने विदर्भान गुप्त समेत्य पूतनापतिभि परीता निर्मत्य चैत्य मगधेन्द्र बलम प्रसह्य माम राक्षसेन विधिनोद्व वीर्य शुल्कम. हे भगवंता, हे अजित भगवान, याच्या आधी भगवंताने अजित अवतार धारण केलेला होता आणि जो कुर्म खाली खाली जात होता त्याला आधार दिला होता. हे अजित भगवान, आपण या विदर्भ देशात या आणि माझं हरण करा. त्यासाठी मी तुम्हाला काही सूचना सांगते आहे, काही त्या सूचना करते आहे की आता तुम्ही म्हणाल की ही अंतर्ग्रहात आहे, पण आपल्याला मी त्याच्यावर एक सूचना देते की विवाहाच्या आदल्या दिवशी, म्हणजे समजा उद्या विवाह असेल तर आज आपण आमच्या राजधानीमध्ये गुप्तपणे या आणि तिथे जे सेनापतीसह शिशुपाल, मगधचा राजा जरासंध यांच्या सेना उभ्या आहेत. त्यांना कल्पना आहे की आपण अचानक येऊन काहीतरी चमत्कार कराल, म्हणून त्यांनी आपलं सर्व सैन्य बाहेर घेरून ठेवलेलं आहे. आपण त्यांच्या सर्व सेना आपल्या बळाने उद्ध्वस्त करा. त्यावेळी आपला पराक्रम आणि शौर्य दाखवून माझे हरण करा आणि राक्षस विधीने, म्हणजे वधूला पराक्रमाने पळवून आणणे आणि नंतर तिच्याशी विवाह करणे,
याला राक्षस विधी म्हणतात, या पद्धतीने माझं पाणी ग्रहण करा, असं ते सूचना रुक्मिणीने भगवंताला दिलेली आहे. आता प्रश्न होतो की रुक्मिणीला पळून आणायचं. रुक्मिणी तर राजवाड्यात आहे आणि तिला राजवाड्यातून पळून आणणं ही काही गोष्ट सोपी नाही. ही गोष्ट सोपी नाही. सर्व ठिकाणी पहारे आहेत, कारण सर्वांना आपली भीती आहे. अंतपुरांतरचरीम अनिहत्य बंधुम स्वामुद्वेह कथमिति प्रवदामि उपायम. पूर्वेद्युरस्ति महती कुलदेवी यात्रा यस्यां बहि नववधूर्गिरिजाम उपेयात. हे भगवंता, मी अंतपुरामध्ये जे राजवाड्याच्या अंतर्भागामध्ये कायम राहते, मी बाहेर येऊ शकत नाही. त्यामुळे हे हरण करणं कसं काय शक्य आहे असा आपल्या मनात विचार येईल. मी बंदिस्त आहे, तेव्हा ही कशी बाहेर येईल व कोणताही संघर्ष न करता हिच्या बंधू बांधवांमधून हिला कसं हिचं हरण करावं असं आपल्याला वाटणं साहजिकच आहे. तेव्हा माता रुक्मिणी यावर उपाय सुचवते आहे. माता ही प्रत्यक्ष परमात्म्याची महामाया हरेशेषा तया सम्मोहिते जगत ज्ञानी नामपि चेतांशी देवी भगवती स्वा. ती भगवती ही साक्षात भगवंताची माया आहे. हे भगवंता, आमच्या कुलामध्ये अशी एक रीत आहे की आदल्या दिवशी नववधूने भगवती मातेच्या म्हणजे पार्वती मातेच्या मंदिरात जाऊन देवी भगवतीची पूजा करून तिचा आशीर्वाद घ्यावा. आणि देवीला नमस्कार करण्यासाठी, भगवतीचा आशीर्वाद घेण्यासाठी मी एका मोठ्या मिरवणुकीतून देवीच्या मंदिरात येईल. आदल्या दिवशीची गोष्ट आहे. तेव्हा आपणही तिथे गुप्त रूपाने या आणि संधी साधून माझं हरण करा, अशा प्रकारचा उपाय तिने सुचवलेला आहे. आता ही बुद्धी देणारी या देवी सर्वभूतेषु बुद्धी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. यस्यांघ्रि पंकजरज स्नपनं महान्तो वाञ्छन्ति उमापति इवात्मतोम पहत्यै यहि अंबुजाक्ष न लभेत भवत प्रसादम जय्यामसुन व्रतकृशात शतजन्म भी स्यात्. माझं तुम्ही हरण करा. हे भगवंता, हे कमलनयना, भगवान शंकरासारखे मोठमोठे देव हे सुद्धा स्वतःच्या आत्मशुद्धीसाठी आपल्या चरणकमलाच्या धुळीची प्राप्ती व्हावी अशी इच्छा करतायत. देव इच्छिरज चरणाची माती धावत चालती मागे मागे. ते आपला चरणरज प्राप्त व्हावा म्हणून आपल्या मागे मागे ते फिरत असतात. आपलंच चरणामृत त्या भगवान शिवांनी आपल्या मस्तकावर धारण केलं. माझी तीच इच्छा आहे. परंतु जर तो आपल्या चरणरजाच्या धुळीचा प्रसाद मला मिळाला नाही तर मी काय करेन? मी निरनिराळे व्रतवैकल्य करेल आणि आत्मक्लेश करीन, प्रायोपवेशन करीन आणि मी प्राणत्याग करून घेईन. पण तो मज व्हावा वेळोवेळी व्हावा पांडुरंग, वेळोवेळी व्हावा पांडुरंग, तो मज व्हावा. आपली चरणधूळ प्राप्त होण्यासाठी मला शेकडो का जन्म
घ्यावे लागले तरी चालतील. शतजन्म भी स्यात व्रत कशात. मी अनेक व्रत वैकल्य करेन. सतीने केलेलं होतं, केवढं तप केलं. पार्वतीच्या अवतारामध्ये तीच सती कितीतरी वर्ष तिने केवळ वायू, पडलेली पाण्याची, झाडाची पर्णे हे खाऊन भगवान शिवासाठी तपश्चर्या केलेली आहे. आणि हेच आदर्श माझ्या पुढे आहे. त्यामुळे काही झालं तरी भगवंता, मी आपली प्राप्ती करून घेईल. आणि माझी अशी इच्छा आहे की हे भगवंता, आपण अशा या शिशुपालादी जे दुष्ट आहेत, अशा दुष्टांच्या हाती मला माझा हा बंधू सोपवणार आहे. माझी काही ती इच्छा नाही. अशा प्रकारे त्या रुक्मिणीने भगवंताला आपलं हे पत्र लिहिलेलं आहे. आणि हे पत्र त्या भगवंताने आपल्या हातात घेतलं. आपल्या भक्ताने लिहिलेलं हे प्रेमाचं पत्र, स्नेहाचं पत्र, आत्मीयतेचं पत्र, तन्मयतेचं पत्र, सन्मानतेचं पत्र या ठिकाणी भगवंताने वाचलं. भगवंतांनी तिचा मनोभाव, रुक्मिणीचा मनोभाव मनामध्ये जाणला. आणि त्यांच्या लक्षात आलं की रुक्मिणी तिकडे घरी हात जोडून भगवंताची प्रार्थना करते आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. गंगा माता की जय. भारत माता की जय. नमो नारायणा, नमो नारायणा, नमो नारायणा.